बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शहर हद्दवाढीसाठी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार, कृती समितीचा इशारा. कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन 53 वर्ष झाली, पण या 53 वर्षामध्ये कोल्हापूर शहराची 1 इंच देखील हद्दवाढ झाली नाही. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी वारंवार कोल्हापूर शहर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने नेत्यांना, प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. मात्र प्रशासन हद्दवाढ संबंधी ठोस पावले उचलत नसल्याने येत्या 26 जानेवारीला पालकमंत्र्यांची भेट घेऊन समाधानकारक निर्णय न झाल्यास जिल्हा सर्वपक्षीय कृती समिती रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिली. कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरात लवकर व्हावी या मागणीचे निवेदन आज कोल्हापूर शहर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना ॲडव्होकेट बाबा इंदुलकर म्हणाले, आज प्रशासकांसमोर हद्दवाढीच्या संदर्भामध्ये जेव्हा बैठक झाली तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला. महापालिका स्थापन होऊन आज 53 वर्ष झाली. या 53 वर्षामध्ये एकदाही स्वतःहून प्रशासनानं हद्दवाढीचा प्रश्न किंवा मागणी शासनाकडे केली नाही. 53 वर्षामध्ये 6 वेळा फक्त पत्रव्यवहार केला. तो पत्रव्यवहार एखादी कृती समितीने जेव्हा विषय काढला तेव्हा कृती समितीचं निवेदन त्यांचं कव्हरिंग लेटर पकडून त्यांनी शासनाला पाठवलंय. स्वतःचा त्यांनी अभिप्राय दिला नाही. त्यामुळे मला असं वाटतंय, आम्हाला असं वाटतं की कोल्हापूरची हद्दवाढ ही शासनामुळे नाही तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अनास्थेमुळे कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही. आम्ही म्हटलंय की 26 जानेवारीला नवीन पालकमंत्र्यांसमोर संध्याकाळी या विषयामध्ये बैठक बोलवा. ती बैठक झाली नाही तर कोल्हापुरामध्ये हद्दवाढी संदर्भामध्ये नवीन तीव्र आंदोलन आम्ही चालू करू. यावेळी आर.के. पवार, बाबा पाटे, महेश जाधव, राहुल चव्हाण, किशोर घाडगे, चंद्रकांत बराले, राजाराम सुतार यांच्यासह हद्दवाढ कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.